नमस्कार मंडळी, आजचा दिवस खूपच शुभ आणि आनंदाचा आहे, कारण आज आहे वटपौर्णिमा. रोजच्या प्रमाणे अंगणामध्ये रांगोळी काढून झाली की उंबरठ्याजवळ स्वस्तिक काढलं आणि आजच्या शुभ दिवसाची सुरुवात केली. वटपौर्णिमेच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, त्याचीच तयारी करायला लागले. तर डाळ शिजत घालण्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मग कुकरमध्ये पाणी घालून डाळ शिजत ठेवले. डाळ शिजते तोपर्यंत आता गव्हाचं पीठ मळून ठेवते, कारण की आई नेहमी म्हणायची की पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताना डाळ शिजत घातल्या घातल्या कणिक मळून ठेवायची, म्हणजे पीठ चांगलं भिजतं आणि मस्त मऊ अशा पुरणपोळ्या होतात. मग चपातीसाठी आणि पुरणपोळीसाठी एकत्रच पीठ मळून घेते, कारण की यांना पुरणपोळी आवडत नाही, यांच्यासाठी बनवायची आहे चपाती आणि आमच्या सगळ्यांसाठी पुरणपोळ्या. आणि रोजच्या चपातीसाठी जसं पीठ आपण मळून घेतो त्या पद्धतीने न मळता जरासं घट्टसरच हे भिजवून ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपण पोळ्या लाटू त्यावेळेला थोडंसं पाणी घालून आता बघा मी हे चांगलं रगडून घेते अशा पद्धतीने. डाळ पण चांगली मस्त अशी शिजली आणि अण्णांचा बघा नाश्ता झाल्यानंतर त्यांची चांगली झोप लागली, तर झोपलेत अण्णा. पटकन पुरणाला चटका दिला आणि मी इथं काय म्हणजे स्वयंपाक बनवलेला वगैरे जास्त शूट करत बसलेले नाही. थोडंफार शूटिंग तुमच्याबरोबर शेअर केले. त्यानंतर गरम गरम भातसुद्धा बनवला आणि आता बघा पुरणपोळ्या चाललेल्या आहेत माझ्या, तर मस्त अशा टम्म फुगलेत. आणि आज पटपट आवरायचं होतं, त्यामुळे तर तवा भरून अशी पोळी म्हणजे सगळ्याच पोळ्या मी अशा बनवलेत. छोट्या छोट्या कधी बनवत बसायचं, कारण की वडाची पूजा करायला पण जायचं होतं. तर पोळ्या बनवून घेतल्या अगोदर, नैवेद्य भरून ठेवला आणि त्यानंतर आता मी यांच्यासाठी चपात्या बनवायला लागले. आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी गरमागरम भजी आणि कुरवडी तळून घेतली. तर आता पटकन अण्णांना आणि ऐश्वर्याला जेवायला वाढते. आणि फायनली सगळं आवरून झालेलं आहे माझं किचनमधलं आणि आता मी माझं आवरायला लागले. तर एक 10 मिनटामध्येच मी कसं तरी तयार झालेले आहे. तर हेअरस्टाईल पण कशी केली आहे दाखवते तुम्हाला. एकदम साधी सिंपल हेअरस्टाईल केली आहे, कारण की वेळ खूप झाला होता, मला औषधं पण घ्यायची होती, कडकडून भूक लागलेली. तशी तर मी सकाळी खिचडी खाल्ली होती. तर आवरून झालं आहे माझं, आता ऐश्वर्याची वाट बघत बसली. ऐश्वर्या आल्यानंतर मग आम्ही दोघे जाणार आहे. तर एकदम साधी सिंपल तयार झाली, जास्त वेळ काय नव्हता माझ्याकडे, कारण आता जवळपास 1 वाजून गेलेत. सगळ्यांची जेवणं वगैरे होईपर्यंत वेळ झाला. माझा आहे उपवास, मी काय जेवलेला आहे आणि ऐश्वर्यांचा डबा घेऊन खाली गेला आहे. तर येईल आता थोड्या वेळात, आल्यानंतर मग निघतो. ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. घेतलं हो ऐश्वर्याला, हां यायला लागलाय, झाले आवरून आता येतो जाऊन मग आम्ही. तुम्ही झोपायला लागलाय? बरं बरं चालतंय, ठीक आहे. झोपताय का आता तुम्ही? ठीक आहे. बंद करू का डायरेक्ट ये की. अरे इकडे तिकडे पण चला. त्यांचं तेवढं होतं बरं. 2 मिनिटं खावा खावा. सकाळी 8 वाजता पौर्णिमाच ना, मोबाईल मध्ये म्हणते आता मला तर काय म्हणते 2च्या पुढे आहे म्हणते. 2च्या पुढे सुद्धा म्हणलं आता हाय वाटतं.
कल्पना करा नसता का आम्हाला आम्हाला अगं नाही लागत कापूर तरी लागेल म्हणलं. कापूर लावून किती इथं ठेवकी जरा कापूर. मनोभावे वडाची पूजा केली. खरंच खूप छान वाटत होतं. आणि आता वडाच्या झाडाला फेऱ्या मारते. तर याविषयी छोटीशी रील आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केली आहे, नक्की पहा. राहू दे राहू दे. मगाशी येऊन गेल्या आणि आता जरा स्टॉप झालाय. आता पुन्हा 4च्या पुढे आता पाऊस तू फिरते का? नवीन लेबर तर काढली काय ग काय पाहिजे काय पाहिजे इकडे इकडे आम्हाला पुण्यावर आलो आहे. माझी आई तुझ्या पायामध्ये माझे मावले तुझ्या माझ्या पाण्यासाठी आलं पियाला पाणी नाही. रात्री आले आई हो मुलगा झाला द्या सांगायचं. आज संध्याकाळी बहुतेक ही ब्रह्मकमळ उमलत बघा. हा हे एक आहे आणि इकडं पण आहे बघा. इकडं तीन आहेत त्यातलं एक उमलत.
तिने नाही, एक उमरणार. चल की आतमध्ये जायचं लगेच तुला. कुलूप काढ, कुलूप काढ. चल, चल, चल. बरं लावते फोन. कुलूप काढा अगोदर, कुलूप काढा अगोदर. आवड मला लागले का जेवण मस्तपैकी आहे. छान पूजा झाली. रोज 10 तास स्टँडिंग करायचं असतं मामा. गर्दी काय फारशी नव्हती कारण 1-2 ठिकाणी सुतक आले, त्यामुळे वडाला काय गर्दीच नव्हती. हळूहळू बायका यायला लागली. तर मी लागले जेवायला. आता जेवणामध्ये आमरस, आमटी, भात आणि पुरणपोळी. भजी कुरवडी काय घेतलं नाही कारण घसा माझा जरा पॅक झाला आहे. एकतर हे क्लायमेट असं आणि तेलकट नकोच आहे. चला आता जेवायला लागले. या जेवायला. आजू म्हणले पुरणपोळ्याही छान झालेत, पण मला जरा सपकच वाटायला लागले पुरणपोळी. का रस तर बघ झाला का माझा. हो ना. काय झालं रे, काय झालं. दमण जा. दोन 3 दिवस झालं पाऊस पडतोय ना, त्यामुळे मग क्लायमेट चेंज झालं की मला जरा खोकल्याचा त्रास होतोय. मला वाटत होतं सर्जरी झाल्यानंतर तरी हा त्रास माझा कायमचा जाईल, पण अधूनमधून कधी कधी होतो मला त्रास. असं थंडीचं वातावरण किंवा पावसाचं वातावरण झालं की काय माहिती, तरी मी दूध खात नाही, तेलकट खात नाही, बरीच अशी पथ्य पाळते. जेवढी डॉक्टरांनी सांगितले तेवढी सगळी पथ्य पाळते, तरीसुद्धा अधूनमधून असा खोकल्याचा त्रास होतो मला. आणि कालपासून जरासं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे मग आज एवढं काय म्हणजे व्हिडिओ शूट केला नव्हता. जेवढं जमेल तेवढंच केलं. आणि ऐश्वर पण घरी नव्हता, आणि त्यात माझा ट्रायपॉड पण खराब झाला आहे. त्यामुळे मग म्हटलं जसं होईल तसं ब्लॉग शेअर म्हणजे शूट करावा आणि ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करावा. मग तर चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर आपल्या ब्लॉग चॅनलवरती तुम्हाला बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज नक्कीच पाहायला भेटतील. त्यामध्ये मेकअपचे आहेत, हेअरस्टाईलचे आहेत, नंतर रेसिपीज आहेत, आणि अजून असे बरेच छान छान व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.